महाराष्ट्र राज्य जनसेवा संघटनेचे अध्यक्ष डॉक्टर धवलसिंह मोहिते पाटील राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष अजितदादा पवार यांच्या भेटीला गेले आहेत. दोन्ही बाजूंनी सकारात्मक बोलाचाली झाल्या असून माळशिरस तालुक्यासह सोलापूर जिल्ह्यात घड्याळाची टिकटिक वाढण्याची जबाबदारी डॉक्टर धवलसिंह मोहिते पाटील आपल्या समर्थ खांद्यावर पेलणार असल्याचे दिसते आहे. गत लोकसभा व विधानसभा निवडणुकीच्या काळात डॉक्टर धवलसिंह मोहिते पाटील कुटुंबीय भाजपच्या व्यासपीठावर दिसून आले. आता स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकीत धवलदादा भाजपला साथ देतील असे वाटले होते, परंतु माळशिरस तालुक्याच्या राजकारणाने अचानक पलटी मारली आहे. अकलूज नगर परिषद निवडणुकीच्या हालचाली सध्या जोमात सुरू असताना डॉक्टर धवलदादा मात्र शांत होते. त्यांच्या शांततेमागील गूढ आत्ता उमगले आहे. धवलदादा आता राष्ट्रवादी काँग्रेसचे पॅनल उभा करतील अशी दाट शक्यता वाटत आहे. जर असे झाले तर अकलूज नगर परिषदेची निवडणूक चुरशीची होण्याची शक्यता आहे. जर भाजपा आणि मित्रपक्ष राष्ट्रवादी अजित पवार गटाचे मनोमिलन झाले तर काही जागा अजित पवार गटाला सोडल्या जाऊन युती होण्याची चिन्हे आहेत. एकंदरीत माळशिरस तालुक्याच्या राजकारणात रोज नव्या उलथापालथी होत आहेत. अनेक लोक अनेक पक्षांमध्ये दाखल होत असल्यामुळे कार्यकर्त्यांची मात्र भंबेरी उडू लागली आहे. आपण कोणता झेंडा हाती घ्यावा, कोणाचा जय जयकार करावा हेच कळेनासे झाले आहे. डॉक्टर धवलसिंह मोहिते पाटील हे सहकुटुंब अजित पवारांच्या भेटीला गेले आहेत. सोबत अतुल सरतापे सुद्धा आहेत.